देवाची स्तुती असो की परमेश्वराने आपल्याला येथवर सांभाळलेलं आहे. 2024 हे वर्षभर परमेश्वराने आपल्याला सांभाळलं, जपलं, राखलं. तो आपल्याला हाताला धरून चालवला आणि त्याने आपल्या सर्व गरजा त्याच्या संपत्तीरूप त्याने पुरवल्या. आपल्याला सर्व वस्तू, सर्व गोष्टी त्याने पुरवल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने त्याचा आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला आणि त्याने आपल्याला पृथ्वीवरील सर्व आशीर्वाद दिले आणि तारण हे त्याने दिलं, म्हणून देवाची स्तुती असो. आपण वचनामध्ये जाण्यापूर्वी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ करुणी पैसाश परमेश्वरा दे बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना हे प्रभू तू आम्हाबरोबर राहा. हे 2024 हे देवप्पा हे सरता महिना, सरता शेवटचा दिवस, हे देवप्पा हे अख्खं वर्ष तू आम्हाला सांभाळलं. अगदी प्रभू तू आमचा आई आणि बाप होऊन तू आम्हावर पाखर घातलीस. आम्ही आजारी होतो तेव्हा हे प्रभू तू आम्हाबरोबर होतास. आम्ही दुःखी कष्टी होतो तेव्हा हे प्रभू तू आम्हाबरोबर होतास. हे सर्व समर्थ देवप्पा आम्ही आनंदात होतो तेव्हा तू आमच्या आनंदामध्ये सहभागी होतास. या सर्व गोष्टींमध्ये देवप्पा तू आम्हाला सहभागिता दिलीस, आमचा मित्र म्हणून, आमचा आई म्हणून, आमचा बाप म्हणून. हे प्रभू तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद. हे देवप्पा तू एबेनेझर आहेस, तू आम्हाला येथवर सांभाळलंस, इथून पुढे सांभाळणार तू जिवंत देव आहेस. म्हणून तू यशया 41:10 मध्ये म्हणतोस, भिवू नको कारण मी तुझा देव आहे, घाबरू नको कारण मी तुझबरोबर आहे. तू जिकडे जाशील तिकडे मी तुझबरोबर असणार. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरून धरतो. हे देवप्पा हे तुझं अभिवचन आम्हाला धीर देतं. हे सर्वसमर्थ देवप्पा प्रभू श्री ख्रिस्ताचं अभिवचन आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत सदैव मी तुम्हाबरोबर आहे. हे तुझं अभिवचन देवप्पा आम्हाला धीर देतं. सदैव तू आम्हाबरोबर आहेस म्हणजे उपकार मानतो, धन्यवाद देतो. प्रार्थना करतो, विनंती करतो. जन्मलेल्या दिवसापासून येथवर तू आम्हाला सांभाळस, सुखी ठेवलंस, निरोगी ठेवलंस, आरोग्य दिलंस, आनंद दिलास. उपकार मानतो, प्रभूजीच्या नामात धन्यवाद देतो. इथून पुढे देवप्पा 2025 मध्ये पदार्पण करत असताना आणि येणाऱ्या सर्व वर्षांमध्ये, दिवसांमध्ये हे प्रभू तू आम्हाबरोबर राहा. हे देवबाप्पा तुझ्या मायेची पाखर तू आम्हावर घाल. हे सर्वसमर्थ देवप्पा तू आमची आकडी व काठी असा. हे देवप्पा तू आमचा उत्तम भेटफळ आहेस, तू आमचा आबा बाप आहेस, तू आमचा स्वर्गीय पिता परमेश्वर आहेस. आणि हे सर्व समर्थ देवप्पा आम्ही तुझे लेकर आहोत. हे देवप्पा तू आमच्या गरजा जाणतोस, त्या सर्व गरजा पुरवणारा तू आमचा जिवंत देव आहेस. तुझ्या स्वर्गीय संपत्तीतून, तुझ्या स्वर्गीय भंडारामधून हे देवप्पा आमच्या सर्व गरजा तू येणाऱ्या वर्षांमध्ये तू पुरव. तसंच देवप्पा तुझा आत्मा तू आम्हामध्ये घाल आणि हे सर्व समर्थ देवप्पा तुझी सेवा, तुझी स्तुती, तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून दे. तुझी लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त त्याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. देवाची स्तुती असो. आपले मुंबई धर्मप्रांताचे बिशप आहेत, बिशप मनोज चरण. तर ते आम्हाला मागच्या क्रिसमस सेलिब्रेशनमध्ये सर्व क्लर्जी लोकांना भेटले होते आणि त्यांनी त्यांच्या संदेशामध्ये सांगितलं की माझ्याकडे त्यांच्याकडे म्हणजे 3 डायसिस आहेत, नाही का. मुंबई धर्मप्रांत आहे, आणखी 2 धर्मप्रांत आहे. तर त्यांना खूप धावपळ करावी लागते. त्यांचा दिवस लवकर उजाडतो, लवकर उठावं लागतं, पहाटे लवकर उठावं लागतं, रात्री उशिरा ते झोप घेतात, विश्रांती घेतात आणि कधी कधी रात्री बेरात्री 2ला 3ला पहाटे ते एअरपोर्टवर असतात, प्रवासामध्ये असतात. आणि ते असं म्हणाले की सगळं जग झोपलेलं आहे, सगळा देश झोपलेला आहे आणि मी मात्र कुठं आहे, एअरपोर्टवर आहे, प्रवास करत आहे. 2ला 3ला 4ला मी एअरपोर्टवर आहे, प्रवास करत आहे. परंतु मी प्रभूबरोबर आहे आणि प्रभू येशू माझ्याबरोबर आहे. मला काय फरक पडतो जग झोपलंय काय आणि जागा आहे काय? मला काय फरक पडतो अख्खा देश झोपला आहे का आणि जागा आहे काय? मी मात्र कुठं आहे, माझ्या प्रभूबरोबर आहे, माझ्या देवाबरोबर आहे. देवाची स्तुती असो. तसंच आज 31 डिसेंबर अगदी शेवटचा या वर्षातले क्षण आहेत. अख्खं जग आनंदामध्ये, रेस्टॉरंटमध्ये, पार्ट्यांमध्ये, बारमध्ये, पबमध्ये गुंतलेलं आहे आणि बेभाम होऊन ते एन्जॉय करत आहेत आणि करणार आहेत. आधीच सर्व बुकिंग त्यांचं झालेलं असते. समुद्र किनाऱ्यावरचे हॉटेल्स, इतर हॉटेल्स सगळं आधीच बुक केलेलं असतं सर्वांनी. त्यांना एन्जॉय करायचं आहे, अख्खं जग एन्जॉय करत आहे. आम्ही मात्र आमच्या देवाच्या सेवेमध्ये, स्तुतीमध्ये, आराधनेमध्ये जमलो आहोत.
आम्हाला काय फरक पडतो ते काय करतात ते. आम्ही कोण आहोत? आम्ही देवाचे लोक आहोत. आम्ही जिवंत देवाची लेकरं आहोत. आम्हाला काय फरक पडतो जग काय करतो ते. आम्ही मात्र आमच्या प्रभूबरोबर राहणार. आम्ही मात्र आमच्या देवाबरोबर राहणार. तर प्रत्येक गोष्टीमध्ये देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. हे वर्षभर देवाने सांभाळलं म्हणून देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. देवाची उपकार स्तुती आपल्या बायबलमध्ये कुणी केली, कधी केली, कशी केली ते आपण थोडक्यात पाहूया. एक वचन वाचा, उत्पत्ती 8वा अध्याय 20वा वचन. उत्पत्ती 8वा अध्याय 20वा वचन. नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले. देवाची स्तुती असो. नोहाने प्रथम वेदी बांधली. कधी? जेव्हा तो प्रलय झाला आणि तो त्याच्या तारवातून बाहेर आला, प्रथम त्याने देवाची वेदी बांधली. म्हणजे काहीही त्याच्या जीवनामध्ये उपकार झाले. हे 8च जण त्या तारवामध्ये वाचले होते. नोहा, त्याची बायको, त्याची 3 मुलं शेम, हाम, याफेत आणि 3 सुना. हे 8च जण त्या तारवामध्ये वाचले होते. आणि प्रचंड मोठा जलप्रलय आणि 40 दिवस 40 रात्र पाऊस पडला. पण पाणी ओसरायला 1 वर्ष लागलं. पाणी ओसरायला 1 वर्ष लागलं. नोहा तारवात गेला तेव्हा बायबल सांगतं तो 600 वर्षाचा होता. नोहा तारवातून बाहेर आला तेव्हा बायबल सांगतं आपल्याला तो 601 वर्षाचा होता. देवाची स्तुती असो. 1 वर्ष तो तारवामध्ये राहिला. तो प्रभूबरोबर राहिला आणि बाहेर आला, जिवंत बाहेर आला. त्या तारवातून, या सगळ्या नाशातून तो जिवंत बाहेर आला. तेव्हा त्याने सर्वप्रथम काय केलं? वेदी बांधली आणि देवाची काय केली? उपकार स्तुती केली. देवाची स्तुती असो. आपण ह्या गोष्टी, या जुन्या करारातल्या काही थोर जे सेवक देवाचे लोक होऊन गेले त्यांच्याकडून शिकूया की नोहाने देवाची सर्वप्रथम काय केली? वेदी बांधली. आपल्या आयुष्यामध्ये पण जेव्हा चांगले प्रसंग येतात ते देवबाप आणतो. आनंदाचे प्रसंग देवबाप आणतो. आपल्या जीवनामध्ये जी काही गोष्ट आनंदाची होते त्या प्रित्यर्थ आपण देवाची काय केली पाहिजे? स्तुती केली पाहिजे. हे 2024 हे अख्खं वर्ष परमेश्वराने आपल्याला सांभाळलं. ही फार मोठी गोष्ट देवाने आपल्यासाठी केलेली आहे. आपल्याला जिवंताच्या भूमीवर राखले, फार मोठी गोष्ट देवाने आपल्यावर फार मोठे उपकार केलेले आहेत. त्या प्रित्यर्थ आपण काय केली पाहिजे? देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. दुसरं वचन वाचा, उत्पत्ती 13वा अध्याय 4थं वचन. उत्पत्ती 13:4. त्याने प्रथम वेदी बांधलेली होती. त्या स्थळी तो आला. तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. देवाची स्तुती असो. हे अब्राहमाबद्दल लिहिलेलं आहे. अब्राहमाने काय केलं? वेदी बांधली. 13वा अध्याय. 12व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की अब्राहमाला पाचारण केलेलं आहे. चल उठ, मी सांगतो त्या देशात निघून जा. आणि अब्राहम निघाला. त्याचा पुतण्या लोट आणि त्याची पत्नी सारा यांना घेऊन तो निघाला. मदल करत परमेश्वर सांगतो त्या देशात आला. आणि आल्यानंतर परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. परमेश्वराने त्याला विपुल धन संपत्ती दिली. आणि आशीर्वादित केल्यानंतर सर्वप्रथम अब्राहमाने काय केलेलं आहे? वेदी बांधली. आणि तिथं काय केलं? परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. म्हणजे हेतवर सुखरूप आणणं म्हणून प्रार्थना अब्राहमाने केली. आशीर्वाद दिला म्हणून प्रार्थना अब्राहमाने केली. वेदी बांधली आणि ती प्रार्थना त्यांनी केली. आणि जेव्हा जेव्हा ते त्या ठिकाणी येत असत तेव्हा पुन्हा त्या वेदीपुढे, परमेश्वराच्या वेदीपुढे नतमस्तक होत असत आणि परमेश्वराची काय करत असत? ते उपकार स्तुती करत असत. आपण जेव्हा प्रवासाला जातो किंवा घराच्या बाहेर पडतो तेव्हा पण आपण प्रार्थना केली पाहिजे, नाही का? प्रवास सुखरूप व्हावा म्हणून. मग तो लांबचा असू दे, जवळचा असू दे. आणि पुन्हा घरी आलो की पुन्हा प्रार्थना केली पाहिजे की हे देवप्पा, हा प्रवास सुखरूप केला, तुझे उपकार मानतो. तर हे अब्राहमासारखं आपण केलं पाहिजे. कारण हा लांबचा प्रवास परमेश्वराने काय केला? त्याचा सुखाचा केला. आणि परमेश्वराने त्याला विपुल धन संपत्ती देऊन आशीर्वादित केलं. आणि तेव्हा अब्राहमाने काय केलेलं आहे? परमेश्वराच्या नावाने वेदी बांधून प्रार्थना केलेली आहे. तर यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. आणि मोठं रिवॉर्ड परमेश्वराने अब्राहमाला दिलेलं आहे, माहिती आहे? स्वर्गीय राज्य. कुठे आहे अब्राहम? स्वर्गीय राज्य. कशावरून आपल्याला ओळखायला येतं? करेक्ट. लाजार आहे ना, लाजार मेला आणि देवदूतांनी उचलून त्याला अब्राहमाच्या उराशी ठेवलं. म्हणजे स्वर्गामध्ये अब्राहमाला ठेवलेलं आहे. हे कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ते काय करायचे? देवाचे उपकार मानायचे. आता नोहाने पण आपण बघितलं की त्याने काय केलेले आहे? प्रलयानंतर बाहेर येऊन पहिले काय बांधलेले? देवाची वेदी बांधलेली आहे.
तर नोहाला पण एक बक्षीस दिले. कोण सांगू शकेल? स्वर्गातनं काढून त्यांनी आणलं ते बक्षीस. आकाशातलं मेघधनुष्य. स्वर्गात अर्ध आहे, उरलेलं अर्ध त्यांनी पृथ्वीवर दिलं आहे ना. हा, नोहाला ते बक्षीस दिले एक चिन्ह म्हणून, की तुझ्या माझ्यामध्ये हे करार, ओके, तुझ्या माझ्यामध्ये हे कराराचं काय आहे, चिन्ह आहे, की आकाशामध्ये मेघधनुष्य दिसेल आणि पुन्हा मी या जगाचा नाश पाण्याने प्रलयाने करणार नाही. देवाची स्तुती असो. नोहाला पण एक मोठं बक्षीस आहे हे, की स्वर्गातलं अर्ध मेघधनुष्य काढून त्याने कुठं दिलेलं आहे, नोहासाठी पृथ्वीवर दिलेलं आहे. आणि आपण बघतो की आकाशामध्ये पाऊस वगैरे पडताना मस्त सुंदर मेघधनुष्य दिसतं. देवाची स्तुती असो. नोहाचं आपण उदाहरण पाहिलं की त्याने प्रथम वेदी बांधली तारूच्या बाहेर आल्यावर. अब्राहमाचं उदाहरण पाहिलं की तो जेव्हा सुखरूप पोहोचला या कनान देशामध्ये, परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं, तेव्हा त्याने वेदी बांधून काय केली, परमेश्वराची उपकार स्तुती केली. आणि या प्रित्यर्थ काय केलेलं आहे, देवाने त्यांना आशीर्वादित केलेला आहे. देवाची स्तुती असो. तिसरं वचन आपण वाचूया, उत्पत्ती 35 अध्याय 14 वचन. उत्पत्ती 35:14 प्लीज. हा. आणि जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते, हा. तेथे त्याने एक पाषाण स्तंभ उभा केला आणि त्यावर पेयार्पण करून त्यास तैलभंग केला. हा, जेथे परमेश्वराने याकोबाबरोबर संभाषण केलं ते ठिकाण, त्या ठिकाणाचं नाव आहे बेथेल. त्याने नाव ठेवलं त्या ठिकाणाचं नाव बेथेल. परमेश्वराने त्याला एक स्वप्न दिलं की शिडी लावली आहे पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत. हा, आणि परमेश्वर तिथं उतरला आणि परमेश्वराने त्याच्याशी संभाषण केलं आणि मग तो त्या ठिकाणाचं नाव बेथेल असं ठेवतो. तिथे त्याने एक स्तंभ लावला, पाषाण स्तंभ, त्याला तेलाचा अभ्यंग केला आणि त्याने त्या देवाचं नाव तिथे असं ठेवलेलं आहे, एल बेथेल. काय नाव ठेवलेलं आहे, बेथेलचा देव. एल बेथेल म्हणजे बेथेलचा देव. आणि त्या ठिकाणाचं नाव काय ठेवलेलं आहे, बेथेल. म्हणजे अजून एक वचन असे, उत्पत्ती 35:6. उत्पत्ती 35:6. या प्रकारे याकोब आपल्या बरोबरच्या सर्व लोकांसह कनान देशात म्हणजे बेथेल येथे येऊन पोहोचला. तेथे त्याने एक वेदी बांधली व त्या स्थळास एल बेथेल म्हणजे बेथेलचा देव हे नाव दिले. हा, देवाची स्तुती असो. पहा, येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण याकोबाला त्या ठिकाणी झालं. त्या ठिकाणी परमेश्वराने नियोजित केल्याप्रमाणे त्या ठिकाणचं नाव बेथेल असं ठेवलं आणि त्याने त्या देवाचं नाव एल बेथेल असं ठेवलं. आणि त्याच बेथेलेम मध्ये काय झालेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त जन्मलेला आहे. ती अख्खी भूमी परमेश्वराने स्वतः उतरून काय केलेली आहे, पवित्र केलेली आहे. आणि याकोब किती धार्मिक आहे पहा, की त्याने त्या देवाचं नाव एल बेथेल ठेवलं, तिथे वेदी बांधली आणि तिथे काय केली, देवाचे उपकार स्तुती केली, उपकार मानले. देवाची स्तुती असो. परमेश्वराने त्याचा प्रवास सुखरूप केला. तो जाताना म्हणतो मी एक काठी घेऊन गेलो होतो आणि येताना माझ्या काय झालेल्या आहेत, 2 टोळ्या झालेल्या आहेत, 2 मोठा जमाव झालेले आहे. 2 जोडे जमाव नोकर चाकरांचे आहेत, एक पुढं आहे एक मागे आहे, सगळं नोकर चाकर शेरड मेंढर एका ग्रुपमध्ये ते मावत नाहीत म्हणून त्याने 2 टोळ्या बनवलेल्या होत्या. इतका आशीर्वाद परमेश्वराने काय केलेला आहे, याकोबाला दिलेला आहे. याकोबाचा बाप इसाक, इसाकाचा बाप अब्राहम, अब्राहमाला पण इतका आशीर्वाद दिलेला आहे की त्याच्याकडे पुष्कळ काय होते, नोकर चाकर होते. पुष्कळ नोकर चाकर होते. एकदा तर अब्राहम निवडक 314 दास घेऊन बाहेर पडला लोटला सोडण्यासाठी. निवडक 314 दास, म्हणजे त्याच्याकडे दास असतील किती पहा. इतका आशीर्वाद परमेश्वराने या जुन्या करारातल्या काही थोर देवाच्या सेवकांना दिलेला आहे. आता याकोबाने पण पहा काय केलेलं आहे, तिथे स्तंभ उभारला, तेलाभ्यंग केला, तो पुढे गेला, परमेश्वर पुन्हा त्याला तिथे घेऊन आला. तिथे त्याने एक वेदी बांधली आणि परमेश्वराची काय केली, उपकार स्तुती केली आणि त्या देवाचं नाव एल बेथेल, बेथेलचा देव असं नाव ठेवलं. आणि त्याच बेथेलेम मध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय झाला, जन्मला. देवाची स्तुती असो. या याकोबाला या त्याच्या सेवेप्रित्यर्थ परमेश्वराने काय बक्षीस दिलं, आपण बक्षीस पाहिलं नोहाचं, की आकाशातून अर्ध मेघधनुष्य काढून पृथ्वीवर दिलं. आपण बक्षीस पाहिलं अब्राहमाचं की तो स्वर्गीय राज्यामध्ये आहे. आपण याकोबाचं बक्षीस पाहूया काय, हा, त्याला नाव दिले इस्रायल, ते राष्ट्र आजही आहे. हा, तुला काय म्हणतील याकोबा, तुला काय म्हणतील, इस्रायल म्हणतील.
आणि तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण होईल. आणि हे मोठं राष्ट्र इस्रायल जे पॉवरफुल राष्ट्र आहे अख्ख्या जगाला, ते घाबरत नाही, कारण ते म्हणते देव माझ्याबरोबर आहे, तेव्हा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आणि आपण बघतो युद्ध वगैरे आहेत, पण त्या कुणालाच घाबरत नाही. का? तर त्यांचा विश्वास आहे परमेश्वर माझ्याबरोबर आहे. आपण पाहिलं असेल युद्ध जेव्हा झालं तेव्हा नेतन्याहू इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष कुठे गेले? मंदिरामध्ये गेले आणि याजक यांच्याबरोबर ते उभे राहिले आणि याजकांबरोबर त्यांनी तो जो दीपस्तंभ असतो ना तो लाईट केला. असा एक सुंदर व्हिडिओ आला होता. दीपस्तंभ त्यांनी नेतन्याहूंनी स्वतः लाईट केला मंदिरामध्ये जाऊन. आणि त्यावेळेला एका इस्रायल सैनिकाने मोठी आरोळी मारून काय केलेली आहे? प्रार्थना केलेली आहे की हे एलोहिम परमेश्वरा, तू इस्रायलाची काय कर? आठवण कर. या युद्ध प्रसंगामध्ये तू इस्रायलाची काय कर? आठवण कर. म्हणजे याकोबाला परमेश्वराने काय बक्षीस दिलेले? या त्याच्या सेवेप्रित्यर्थ मी त्याला इस्रायल हे नाव दिलं. आणखी काय बक्षीस दिलं? पृथ्वीवर तर त्याला पुष्कळ आशीर्वादित केलंच, 2 टोळ्या त्याच्या झाल्या होत्या. आणखी काय आशीर्वादित केलं? स्वर्गीय राज्य दिलं नाही? लिहिलंय का नाही? याकोब स्वर्गीय राज्यात आहे. कुठे लिहिलंय का? आठवा. आता अब्राहमाचं तर तुम्हाला आठवलं ना, अब्राहम स्वर्गीय राज्यामध्ये लाजारस मेला आणि देवदूतांनी उचलून त्याला अब्राहमाच्या उराशी ठेवलं. याकोब स्वर्गीय राज्यामध्ये आहे का? कुठे लिहिलंय का? तुमच्या वाचनामध्ये काय आलंय का? याकोब अब्राहमाचा मुलगा इसाकाचा मुलगा याकोब स्वर्गीय राज्यामध्ये आहे का? तुम्हाला कधी आलंय का लक्षात? कधी आठवते का तुम्हाला एखादं वाक्य बायबल मधलं? नाही आठवत. सांगू. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गीय राज्यात अब्राहम, इसाक व याकोबाच्या पंक्तीस बसतील. कुठे? स्वर्गीय राज्यात. देवाची स्तुती असो. म्हणजे याकोब कुठे आहे? स्वर्गीय राज्यामध्ये आहे. हे त्याला दिलेलं परमेश्वराने बक्षीस आहे की त्याने देवाची स्तुती केली, वेदी उभारली आणि काय केलेलं आहे? देवाची स्तुती केलेली आहे. म्हणून परमेश्वराने त्याला काय दिलेलं आहे? मोठं बक्षीस दिलेलं आहे. असं मोठं बक्षीस आपल्याला पाहिजे, म्हणून आपण देवाची काय केली पाहिजे? स्तुती केली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला मंदिर नाही ना, मग आपण काय केलं पाहिजे? त्यासाठी प्रार्थना केली पाहिजे आणि मंदिर घेण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे, नाही का? आणि त्या मंदिरामध्ये जाऊन आपण काय केली पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. सलमोनाने जेव्हा मंदिर बांधलं तेव्हा प्रार्थना केली, देवाचे उपकार मानले आणि देव तिथे उतरला आणि मोठं ढगांनी काय केलं? ते मंदिर व्यापून गेलं आणि परमेश्वर तिथं त्याच्याशी बोलला आणि त्याला काय केलं? आशीर्वाद दिला. मंदिर आपल्याला देवाचं पाहिजे. त्यासाठी आपण काय करत आहोत? प्रार्थना करूया, आणखी करूया. परमेश्वर देईल. तो सर्वसमर्थ आहे, त्याला सर्व शक्य आहे आणि तो आपल्याला देईलच. देवाची स्तुती असो. आणखी एक वचन वाचूया. निर्गम 17वा अध्याय 15 वचन. निर्गम 17वा अध्याय 15 वचन. मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव यावे निसी म्हणजे परमेश्वर माझा झेंडा असे ठेवले. हा, देवाची स्तुती असो. परमेश्वर माझा झेंडा यावे निसी. काय झालं होतं माहितीये? युद्ध चालू होतं आणि अमालेकांबरोबर युद्ध चालू होतं आणि मोशे ते हात स्वर्गाकडे उभं करून प्रार्थना करत होता आणि त्याचे हात ते थकून जायचे. हात त्याचे अगदी हाताला ओढ लागायची. तेव्हा तो हात खाली घेतला की अमालेकी विजय व्हायची इस्रायलावर. मग ह्यांनी काय केलं? मोशेचे हात असे वर धरून ठेवले आणि जोपर्यंत धरून ठेवले तोपर्यंत काय झालं? यहोशुआ तिकडे युद्ध करत युद्ध जिंकत गेला आणि यहोशुआने युद्ध जिंकलं. मग यहोशुआने युद्ध जिंकलं, मोशेने हे युद्ध जिंकलं, परमेश्वराने हे युद्ध त्यांना जिंकून दिलं. म्हणून आता आपण काय वाचलं? निर्गम 17:15 मध्ये मोशेने एक वेदी बांधली. वाचलं ना? वाचा परत. त्याचे मोशेने एक वेदी बांधली. तिचे नाव यावे निसी म्हणजे परमेश्वर माझा झेंडा असे ठेवले. तिथं झेंडा फडकवला आणि त्याने देवाचं नाव ठेवलं यावे निसी.
परमेश्वर माझा झेंडा, मला विजय देणारा हा कोण आहे? माझा परमेश्वर आहे. आणि मोशेने काय केलं? तिथे वेदी बांधली, तिथे झेंडा फडकवला, तिथे देवाचं नाव दिलं यावे निसी, परमेश्वर माझा ध्वज किंवा परमेश्वर माझा झेंडा. आणि ही देवाची उपकार स्तुती केली की देव खुश होतो, कारण तो आपला स्वर्गीय बाप आहे आणि तो काय करतो? आशीर्वाद देतो. आतापर्यंत आपण सगळ्यांना दिलेले आशीर्वाद बघितले ना. अब्राहमाला दिला, नोहाला दिला, याकोबाला दिला. मोशेला काय आशीर्वाद दिला? मोशे कुठे आहे? हा, स्वर्गीय राज्यामध्ये आहे ना. कशावरून? हा, येशू ख्रिस्ताबरोबर रूपांतराच्या पर्वतावर मोशे आणि एलिया उतरले होते, आहे की नाही? ते स्वर्गीय राज्यातून तिथं प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर उतरले होते रूपांतराच्या पर्वतावर, आणि ते येशू ख्रिस्ताशी काय करत होते? संभाषण करत होते. फार मोठा देवाचा सेवक मोशे होऊन गेला. मोशे मरण पावला नबो पर्वतावर, तेव्हा त्याला मुठमाती स्वतः परमेश्वराने दिली. एकच उदाहरण आहे की ज्याला मुठमाती स्वतः परमेश्वराने दिली असं बायबलमध्ये लिहिलं. किती मोठा भाग्यवान मोशे. दुसरी गोष्ट म्हणजे मोशेचं शरीर न्यायला सैतान आला. हा, तेव्हा मिखाईल दूत लगेच तिथे हजर आणि त्याने धमकावलं सैतानाला, परमेश्वराच्या नावाने मी तुला धमकावलं, परमेश्वर तुला धमकावलं. सैतान निघून गेला आणि मोशे थेट स्वर्गामध्ये पोहोचला. आणि स्वर्गामधून महत्वाच्या कॉन्फरन्ससाठी प्रभू श्री ख्रिस्ताबरोबर रूपांतराच्या पर्वतावर काय केलं? कॉल केला परमेश्वराने. कुणाला? मोशेला. देवाची स्तुती असो. मोशे पण कुठे आहे? स्वर्गीय राज्यामध्ये आहे. देवाची स्तुती असो. आणखी एक उदाहरण पाहूया. एलिया. कर्मेल पर्वतावर एलियाने काय केलंय? वेदी बांधली. त्या वेदीवर काय केलं? अर्पण ठेवलं आणि परमेश्वराची प्रार्थना केली. आणि परमेश्वराची प्रार्थना करून काय केलं? स्वर्गातून अग्नी मागवला आणि स्वर्गातून अग्नी आला आणि ते अर्पण काय केलं? भस्म केलं. आपण वाचूया पहिले राजे 18:38. पहिले राजे 18:38. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला. हा, तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, इंधने, मोंडे आणि माती ही भस्म करून आणि त्याने होमबली, इंधन आणि पाणी हे काय केलं? भस्म केलं. हा, आणि त्या खळगीतले पाणी चाटले. हा, आणि त्या कळगीतले पाणी चाटले. हा, देवाची स्तुती असो. म्हणजे एलियाने पण काय केलेलं आहे? कर्मेल पर्वतावर एक वेदी बांधलेली आहे, परमेश्वराची आराधना केलेली आहे, उपकार स्तुती केलेली आहे आणि परमेश्वराला प्रार्थना केलेली आहे की तू काय कर? स्वर्गातून अग्नी पाठव. काय पाठव? अग्नी पाठव. आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली, स्वर्गातून अग्नी पाठवला आणि ते वेदीवरचं जे अर्पण होतं ते काय झालेलं आहे? भस्म केलेलं आहे. आणि मग परमेश्वराने एलियाला काय आशीर्वाद दिला? अख्ख्या दुष्काळामध्ये त्याची सोय केली की नाही? कुठे? एका झऱ्याच्या बाजूला तो राहिला, तेव्हा काय व्हायचं? कावळा आहे, भाकर आणि पावसाचा तुकडा घेऊन, आहे की नाही? त्याला जेवण. त्याच्यानंतर तो झरा आटला. परत एलिया दुसरीकडे जाताना देवदूत आला. एलिया झोपला होता, त्याला उठवलं देवदूताने. एलिया उठ, काय कर? ही भाकर खाऊन घे आणि काय कर? हे सुरईमध्ये पाणी आहे, ते पाणी काय कर? तू पिऊन घे. या सुरईमधलं पाणी काय कर? तू पिऊन घे. म्हणजे परमेश्वराने किती काळजी घेतली. दुष्काळामध्ये त्याला जेवण पुरवलं, दुष्काळामध्ये त्याला पाणी पुरवलं. पाऊस बंद झाला होता 3 वर्ष, त्याच्यामध्ये त्याला अन्न आणि पाणी पुरवणारा कोण आहे? परमेश्वर, देवाची. आणि मग एलियाने ही जी देवाची स्तुती केलं, देवाचं गौरव केलं, त्याच्या प्रित्यर्थ परमेश्वराने एलियाला काय बक्षीस दिलं? एलिया पण कुठं आहे? स्वर्गीय राज्यामध्ये आहे, नाही का? रूपांतराच्या पर्वतावर जेव्हा येशू ख्रिस्त गेला तेव्हा कोण कोण उतरलं होतं? मोशे आणि एलिया. परमेश्वराने पाठवलं स्वर्गीय राज्यामधून आणि एलिया डायरेक्ट स्वर्गात घेतला गेला. अरे बापरे, अग्निरथ आला आणि त्या अग्निरथात बसून एलिया डायरेक्ट स्वर्गात गेला. वाचूया दुसरे राजे 2:11. दुसरे राजे 2:11. ते बोलत चालले असता पहा एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघांस अलग केले. अलग केले. एलिया
वावटळीतून स्वर्गास गेला. एलिया वावटळीतून स्वर्गीय राज्यामध्ये गेला. देवाची स्तुती असो. हो, अग्नी रथात बसून वावटळीतून कुठे एलिया गेला? स्वर्गामध्ये गेला. त्यासाठी परमेश्वराने अग्निरथ पाठवला. देवाची स्तुती असो. आणि हे सर्व सत्य आहे आजच्या जगामध्ये, आजच्या काळामध्ये. कोरोना जेव्हा आला तेव्हा एक मनुष्य आहे, ब्रदर मोझस शेजाव, माहिती असेल तुम्हाला. जसलोकमध्ये ऍडमिट झाला, सिरियस झाला, जवळजवळ मेला. आणि त्यांनी पाहिलं तिच्या बाहेर सैतानाचे दूत पण आहेत. पहिले आले सैतानाचे दूत, काळे कुट्ट वगैरे. आणि नंतर त्यांनी बघितले की देवाचे दूत आले. आणि देवाचे दूत आत आले आणि त्याचा आत्मा घेतला आणि ते एकदम वर 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 गेले. अगदी सूर्य चंद्र प्रकाश फार सुंदर सुंदर सुंदर. त्यांची साक्षी युट्यूबवर पण आहे, ब्रदर मोझसचे जाऊ. मग त्यांनी बघितले की स्वर्गीय राज्य फार सुंदर आहे, फार सुंदर प्रकाश आहे, फार सुंदर म्युझिक वाजत आहे, कुठून आवाज येतो कळत नाही. आणि इतका सुंदर हिरे मोती वगैरे तिकडे ठेवलेले आहेत. तर त्यांचाच प्रकाश इतका छान सुंदर पडलाय की काय बोलायची सोय नाही. दरवाजा मात्र एकदम छोटा, एकच जण आत जाऊ शकतो. देवदूत पहिले गेला, मग हे गेले. आत गेल्यावर तिकडे काहीतरी सिंहासन आहे. तिथं मी नुसतं बघितलं, बोलले की माझे डोळे आंधळीत झाले. तर मी त्या देवदूताला विचारलं तिथे कोण आहे? तर तिथे परमेश्वर पिता बसलेला आहे. मग तो म्हणला आता मला दिसत नाही. तर त्या देवदूताने त्याला स्पर्श केला, त्याला पुन्हा दिसायला लागला. आणखी पुढे गेला, इकडे आणखी एक सिंहासन आहे. त्या सिंहासनावर प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे, हे त्याने पाहिलं. आणि हे स्वर्गीय राज्य खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे असं त्यांनी पाहिलं. आणि नंतर आणखी पुढे जात चल म्हणले, तुला दाखवतो. आणखी एक असं अग्नीचं एक मोठं हे आहे, विहीरसारखं मोठा खड्डा आहे, दरी दरी अग्नीची. आणि तिथं पुष्कळ लोक लाईनच्या लाईनने चालले होते. आणि ते फटाकड्या वाजवल्यासारखा आवाज येत होता. फटाकड्या का तर त्यांचे मस्तकं फुटत होती की काय कळलं नाही. म्हणलं फटाकड्या वाजवल्यासारखा आवाज येत होता. ते अग्नीत पडत होते, ओरडत होते, मोठमोठ्याने ओरडत होते, आवाज येत होता. आणि मग हे सगळं फिरून व्हायला 1 महिना गेला. आणि मग प्रभू श्री ख्रिस्ताची आज्ञा झाली की तू जा परत आणि तुला ही साक्ष द्यायची. आणि देवदूत त्याचा आत्मा घेऊन परत आले. मग त्यांचं व्हेंटिलेटरवर ठेवलेलं शरीर वगैरे दाखवलं. 1 महिन्यानंतर शरीर वगैरे दाखवलं. तिथे त्यांनी साक्षमध्ये त्याचे फोटो दाखवले. आणि मग त्याची इच्छाच होईना या शरीरामध्ये पुन्हा जायची. आणि मग ते 2-3दा नाहीच बोलले, मला जायचंच नाही, मला तेच छान आहे, एकदम स्वर्गीय राज्य फार सुंदर आहे, ब्युटिफुल आहे. आणि मग येशू ख्रिस्ताने सांगितले की तुला जावं लागेल, कारण तुला साक्ष द्यायची आहे की हे सगळं सत्य आहे. मग येशू ख्रिस्ताने स्वतःच्या बोटाने त्यांच्या छातीतला काळा असा सगळा पदार्थ काढला बाहेर आणि यांचा आत्मा त्या शरीरामध्ये घातला. डेथ सर्टिफिकेट त्या दिवशी तयार करायचं होतं, ते तयार करत होते. आणि त्या डॉक्टरचं नाव पण दिलेलं आहे त्यांनी त्या साक्षीमध्ये. एकदम आत्मा त्या शरीरामध्ये गेल्यानंतर एकदम शरीर हल्लं, जोराचा झटका बसला, सगळे ECG सगळं जोरात चालू झालं. आणि ती नर्स जी होती ती घाबरली. आणि घाबरली तर काय झालं इथे काय माहिती म्हणली आणि ओरडत पळाली जोरात. आणि तिने सगळ्यांना बोलवलं, सगळी गोळा झाली आणि बघतात हा एकदम ठणठणीत झाला पेशंट. आणि मग सगळे डॉक्टर आले, त्यांचं सगळं चेकअप केलं आणि सगळं ते ठीक आहे असं पाहिलं. आणि मग पाहिल्यानंतर मग डॉक्टरांनी मीटिंग वगैरे बोलवली आणि त्यांना डिस्चार्ज द्यायचं ठरवलं. तर डिस्चार्ज द्यायच्या दिवशी डॉक्टरांनी स्वतः केक आणला, जे मेन डॉक्टर जे आहेत ते. आणि त्यांनी त्याचं नाव मिरॅकल असं ठेवलं. आणि त्यांनी येशू ख्रिस्ताची साक्ष त्या डॉक्टरांना वगैरे पण दिली. आणि हे सगळं सत्य आहे. स्वर्गीय राज्यामध्ये मोशे एलिया आहे हे पण सत्य आहे. त्या लोकांनी देवाची उपकार स्तुती केली म्हणून परमेश्वर त्यांच्यावर खुश झाला आणि त्यांना पृथ्वीवरचे पण भरपूर आशीर्वाद दिले. पहा, अब्राम धनसंपन्न होता, याकोब धनसंपन्न होता, मोशे सगळ्यांचं नेतृत्व करणारा मोठा लीडर होता. परमेश्वराने सगळ्यांना आशीर्वाद दिलाच, पण स्वर्गीय राज्यामध्ये पण त्यांना आशीर्वादित केलेला आहे. आपल्याशी पण देव बोलला त्याच्या पुत्राद्वारे. तो आमच्याबरोबर राहिला, इम्मानुएल, आम्हाबरोबर देव.
तो आमच्याबरोबर चालला, तो आमच्याबरोबर बोलला, तो आमच्याबरोबर राहिला. आम्ही अशीच जर त्याची उपकार स्तुती केली तर पृथ्वीवर आणि स्वर्गीय राज्यामध्ये आम्हाला तो प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही. देईलच देईल. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ आणि पैसाश परमेश्वरा, येथवर सांभाळलं 2024 या वर्षामध्ये तो आम्हाला सांभाळलं. पुन्हा एकदा देवप्पा तुझे उपकार मानतो, त्यांना मला धन्यवाद देतो. हे देवप्पा असंच आम्ही तुझी उपकारसाठी करत 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 राहू आणि देवप्पा तुझ्या नावाचं गौरव करत राहू. हे देवप्पा तुझ्या वैभव नेशील तेव्हा आम्हा सर्वांची आठवण कर. झालेल्या सर्व चुकांची, अन्यांची, अपराधांची, पापांची तू आम्हाला क्षमा कर. तुझ्या पवित्र शुद्ध रक्ताने धुवून तू आम्हाला शुद्ध कर. आणि देवप्पा इथून पुढच्या वर्षांमध्ये तुझी सेवा, तुझी स्तुती आणि तुझं गौरव अधिक अधिक करण्याची संधी दे. तुझा आत्मा तू आम्हामध्ये घाल आणि देवप्पा तुझी कृपा अनुग्रह आम्हाला पुरव. दीर्घायुष्य दे, आरोग्य दे सर्वांना. कृपा पुरव, अनुग्रह पुरव सर्वांना. सर्वांचं तू कल्याण कर. आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन.